बहिणी, आज मी तुम्हाला न खाता ऑफिसला पाठवणार नाही हा. तुमच्यासाठी मस्त गरमागरम पोहे केले, चला खाऊन घेऊया. रत्नमाला मॅडम, कावेरी, कावेरी काय झालं? काही सांगायचंय का तुला? हो ते फुटेज. तू बघितलंस फुटेज? तुला काही सापडलं का? सांग ना. कावेरी, तू निर्भीडपणे बोल. बोल ना. मॅडम, बच्चू मामांनी दिलेलं फुटेज मी पाहिलं, पण त्यात काहीच नाही सापडलं. पण आणखी एक फुटेज सापडलंय. आणखी एक? हो, खरं तर त्याबद्दलच सांगायला आम्ही इथे आलोय. आम्ही म्हणजे? आम्ही? माझ्या बरोबर अजून कोणीतरी आलंय. याओ. राज, राज, तू परत आलायस घरी? एकच मिनिट. शैलेश, प्लीज कम. तिकडे सेट. बच्चू मामा, प्लीज हेल्प. राज, हे काय आहे सगळं? सांगतो, सगळं सांग. आणि राजवर्धन मोहिते नाही, आज रत्नमाला मोहितेंच्या घरात एक पेस्ट कंट्रोलवाला, जो या घरातली कीड साफ करणार. जे तुम्हाला आजवर करू दिलं नाहीस, पण आज मी तुला असे प्रूफ्स दाखवणार जे बघून तुझे डोळे उघडतील. शैलेश, ऑल सेट. थँक यू. सो लेडीज अँड जेंटलमॅन, आज तुम्हाला मी एक सुपरहिट फिल्म दाखवणार आहे. प्लीज एन्जॉय. या ना प्लीज. काका, ये ना. काकी, तुला तर खूप आवडणार आहे. चल. हो. प्लीज 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 कम. बच्चू मामा, रेडी? प्लीज प्ले. तो सीसीटीव्ही फुटेज मधून हा महत्वाचा सीन कोणीतरी डिलीट केला होता. कुणी डिलीट केला होता ते शोधावं लागेल. कळेल तेही लवकरच कळेल.
काय झालं? सगळे माझ्याकडे असं का बघताय? कळेल. सानिया, खरं सांग, पॅकिंग डिपार्टमेंट मध्ये जो बॉक्स तू घेऊन गेली होतीस त्याच्यात काय होतं? ओ गॉड, आय एम फेड अप नाव. अजून किती दिवस तुम्ही सगळे माझी उलट तपासणी घेणार आहात? 10 वेळा सांगितलं, त्या बॉक्स मध्ये सॅम्पल्स होते. काकी, एखादा माणूस पाप करतो ना, तेव्हा कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या रूपाने ते पाप जगासमोर येतच. बॉक्समध्ये सॅम्पल्स होती. सॅम्पल्स होती. बघ बघ जरा स्वतःच्या डोळ्यांनी बघ. का केलंस असं सानिया? का केलंस? काय दिलं नाही तुला? जे तू मागशील ते तुला दिलं. तुझे लाड केले, तुझं कौतुक केलं. तू का केलंस असं? कुठल्या जन्माचं वैर साधलंस तू? तू का केलंस असं? का केलंस? सांग मला, का केलंस सानिया? काकी, मी नाही केलं हे सगळं. मी हे सगळं कोणाच्या तरी सांगण्यावरून केलं होतं. कुणाच्या सांगण्यावरनं? कुणाच्या सांगण्यावरनं सानिया? आई, तुझ्या आईने तुला हे करायला सांगितलं? मम्मा? नाही नाही काकी, मम्माने काहीच सांगितलं नव्हतं. मला हे सगळं आईंनी सांगितलं होतं करायला. आईंनीच मला सांगितलं होतं की त्या मसाल्यांच्या पॅकेट्स मध्ये मसाल्यांचे पॅकेट्स नेऊन ठेव म्हणून. मी खरं सांगते, मला काहीच आयडिया नव्हती की त्या पॅकेट्स मध्ये काय. आय स्वेअर मला काहीच माहित नव्हतं. तुला तिला विचारावंसं सुद्धा वाटलं नाही की त्या पॅकेट्स मध्ये काय आहे म्हणून? हो, विचारलं ना मी आईंना. मी विचारलेलं त्यांना, तर त्या आम्हाला असं म्हणाल्या की त्या पॅकेट्स मध्ये ना मसाल्याचाच एक भाग आहे म्हणून. तू फक्त कोणाच्याही नकळत ते नेऊन ठेव तिथे. मला खरंच माहित नव्हतं त्या पॅकेट्स मध्ये काय. माझं भलं झालेलं कधीच बघवलं नाही ना तुला आकांक्षा? मला कल्पना आहे त्याची. तुला काय वाटलं
मी ओळखत नाही तुला? हे गोड गोड बोलत साळसूतपणाचा आव आणून हा जो मुखवटा चढवून वावरत असतेस ना माझ्या आजूबाजूला, तुला काय वाटलं त्या मुखवट्यावरचा तुझा खरा चेहरा कसा आहे हे माहिती नाहीये मला? सगळं माहितीये मला आकांक्षा, सगळं माहितीये. आकांक्षा, हे केलंस तू माझ्या बरोबर? ज्या माहेरच्या चहाच्या जीवावर तुम्ही जगताय त्या माहेरच्या चहाचं अस्तित्वच मिटवायला निघालीस तू? इतक्या खालच्या पातळीला गेलीस आकांक्षा? प्लीज माझं ऐकून घ्या थोडस. या आकांक्षाचं काही खरं नाही. पटकन माझं नाव पचकेल, तिच्यामुळे माझंही नाव गोत्यात येईल आणि मग या घराला कायमचा रामराम ठोकावा लागेल. काहीतरी केलंच पाहिजे. आकांक्षा, आता एक शब्द जरी बोललीस ना तरी जीव घेईन मी तुझा. ज्यांच्या तुकड्यावर जगतेस त्यांच्याच प्रतिष्ठेला खिंडार पाडायचं बघतेस तू. तुझ्यासारखी उलट्या काजाची बाई मी आजपर्यंत बघितली नव्हती. रत्नमाला वहिनींच्या विरोधात ही कारस्थानं करतेस, आज कशी नाही वाटली तुला? आकांक्षा, काय केलंस तू हे? अरे वहिनीने एवढा मोठा डोलारा स्वतःच्या हिमतीवर उभा केला, तर तू त्यांच्यासोबत हे असं करतेस? लाज वाटते माझी, मलाच लाज. वहिनी आम्हाला आत्ताच्या आत्ता इथून हकलून द्या. नाही, आम्ही तर लहानच्या लायकीच्याच नाही. नाही आम्हाला लायकीच नाहीये. सुदर्शन, थांब. हे बघ सुदर्शन, मी ओळखते तुला. आकांक्षा, तुझे इतके अपराध मी पोटात घातले, इतक्या वेळा तुला मी क्षमा केली, अजूनही तुला या घरात मी ठेवलं केवळ आणि केवळ सुदर्शनमुळे. काही झालं तरी माझा धाकटा धीर येतो. राजच्या बाबांचा खूप जीव होता सुदर्शनवर. अगं, परमेश्वराने आदित्य आणि पिऊ सारखी एवढी गोड मुलं तुझ्या पदरात घातली आहेत. ही कट्टा कारस्थानं करताना त्यांचा विचार सुद्धा शिवला नाही तुझ्या मनाला. खरं तर ह्या क्षणी तुला हाताला धरून घरातनं हकलून द्यायला पाहिजे मी. पण तू कितीही नीचपणे वागलीस ना तरी आदित्य आणि पिऊची आई आहेस तू. मी तुला तुझ्या मुलांपासून तोडण्याचं पाप नाही करू शकत. एक गोष्ट लक्षात ठेव, चुकूनही माझ्या समोर याची चूक सुद्धा करू नकोस तू. या घरात आता तुझं स्थान फक्त आश्रितासारखं असेल. जर का माझ्या समोर आलीस ना त्या क्षणी घरातनं हकलून देईन तुला मी. आत्ताच्या आत्ता माझ्या डोळ्यासमोर दूर हो. चालती हो आकांक्षा, जा. कळलाय? माणसं ओळखण्यात कोण चुकलं ते. या माणसांसाठी तू माझ्या कानाखाली वाजवली होतीस, या लोकांसाठी तू तुझ्या मुलाला दूर केलीस. नाही, आता तरी कळतंय का ही माणसं कशी आहेत ते? आय वॉज राईट. या माणसांना घेऊन ना माझं प्रेडिक्शन कधीच चुकलं नव्हतं. कोणी चुकलं असेलच तर ते तू आहेस. तू
कोण चूक कोण बरोबर हा मुद्दा नाहीये. मुद्दा हा आहे की तुझ्या सो कॉल तत्वांमुळे ना आपल्या नात्यांमध्ये डिस्टन्स क्रिएट झालाय. डिस्टन्स तुझ्या सो कॉल तत्वांमुळे आपल्यामधलं डिस्टन्स क्रिएट होत चाललंय. आपल्या नात्यातलं डिस्टन्स क्रिएट होत चाललंय. ती घरी फक्त तू दूर करू शकतोस राज. घरी परत ये बाळ प्लीज. बघू इथे परत येण्याची माझ्या मनाची तयारी अजूनही झालेली नाही. कारण पुन्हा तुझं तत्वांवरचं नात्यांवरचं प्रेम उफाळून आलं आणि पुन्हा तू या माणसांना जवळ केलंस तर आता जर तुझ्या जागी मी असतो ना या माणसाला लाथ मारून हकलवून लावलं असतं. पण नाही. एवढं सगळं होऊन सुद्धा तुला एक नातं जपण्यासाठी दुसरी नाते टिकवायचीच आहेत. धीर होत नाहीये माझा. जेव्हा धीर होईल ना तेव्हा येईल. राज राज ऐक माझं. राज राज ऐक माझं. राज पाहिलंच ना कावेरी, आज परत एकदा माझ्या मुलासमोर हारले. आमच्यातली दरी अजूनच वाढत चालली. ज्यांच्यावर मी विश्वास ठेवला त्यांनीच मला तोंड घशी पाडलं. आमच्यातली दरी कमीच होणार नाही का ग? असा मुलगा मला परत मिळणारच नाही. नाही हो मॅडम, उलट तुम्ही असा विचार करा ना, आज तुमच्यावर संकट आलं म्हणून ते 4 पावलं पुढे आले. उद्या आणखी काही पावलं चालत ते घरी नक्की येतील. माझा विश्वास आहे मी त्यांना परत घरी घेऊन येईन.